नमस्कार. लाडकी बहीण योजना बंद 2026 लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत. तर आता या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता इथं बंद होणार आहे. 2026चे जे की लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे. तर आता कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे इथं आता बंद होणार आहे, 2026 मध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार का, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो काही डिसेंबरचा हप्ता आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बरेच महिलांच्या नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा रखडलेला होता, ते सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण 3,000 रुपयाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता लाडकी बहीण योजना ही बंद होणार का, या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहे. तर आता कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे आता इथं बंद होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे इथं आता मिळणार नाही, या संदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणीने ई-केवायसी केलेली आहे, तर आता तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने जर ई-केवायसी केलेली असेल तर आताच थांबा. तुम्ही तुमची जे की ई-केवायसी आहे ते तुम्ही आता एडिट करू शकता. पहिले जे ऑप्शन होते ते तुम्हाला आपल्याला होय होय करायचे होते. तर आता जे की ऑप्शन आपल्याला आलेलं आहे, जे की क्वेश्चन आहे ते क्रिटिकल होते पहिल्या वेळेस, जे की सर्वांना काही जणांनी होय केलं होतं, नाही केलं होतं. तर अशांसाठी पहिले जे ऑप्शन होते ते आपल्याला होय होय करायचे होते. परंतु आताचे जे की ऑप्शन आहे लाडकी बहीण योजनेचे ते आपल्याला नाही करायचे होते. तर आता ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अधिक मिळालेले नसेल तर अशांनी काय करायचं, जेणेकरून तुमचे पैसे पुन्हा सुरू होतील. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म या तारखेपासून पुन्हा नवीन फॉर्म इथं सुरू होणार आहे. तर अशा महिलांसाठी सुद्धा एक खुशखबर आलेली आहे. तर आता जे की लाडकी बहीण योजना, तर आता जर तुमचं वय भरत नसेल किंवा तुमचं वय वाढून तुम्ही टाकलेलं असेल मागच्या वेळेस, तर अशा लाडकी बहिणींचे पैसे आता इथं बंद होणार आहे. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे तर अशा महिलांचे सुद्धा पैसे आता इथं बंद होणार आहे. तर आता जे की तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर जास्ती असेल तर अशांचे सुद्धा पैसे आता इथं बंद होणार आहे, जे की आता ई-केवायसीच्या माध्यमातून. तर आता ई-केवायसी ज्यांनी केलेली आहे तर अशा महिलांचं तुमचं पतीचं आधार कार्ड टाकलेलं असेल तर त्यांचं जे काही डिटेल्स आहे ते त्यांना सर्व कळेल की तुमच्या नवऱ्याच्या नावाने वार्षिक उत्पन्न किती येते, काय येते, सरकारी जॉबवर आहे का. तर अशा महिलांचे पैसे आता इथं बंद होणार आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे तर अशा महिलांचे, त्यानंतर बरेच महिलांनी चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहेत. तर बरेच महिलांनी घरी सुद्धा फॉर्म भरलेले आहे, कोणी नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्यानंतर बरेच महिलांनी पोर्टलवरून फॉर्म भरलेले आहे. तर अशांनी तुम्ही तुमची काही त्रुटी असेल तर तिथं चेक करा की तुमची त्यामध्ये काय त्रुटी आहे. बरेच महिलांचे पैसे इथं बंद झालेले आहे. तर आता यामध्ये जी की लाडकी बहीण योजना आहे ते आता इथं सुरूच राहणार आहे. जसं की त्या संदर्भात अपडेट येतील तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपडेट्स मिळतच जातील. तर आता बरेच जिथं अफवा सुरू आहेत की लाडकी बहीण योजना आता इथं बंद होणार आहे, तर घाबरण्याचं काही कारण नाही. जे की पात्र महिला आहेत तर अशांना हप्ता इथं सुरळीतपणे चालूच इथं राहणार आहे. तर आता जे की लाडकी बहिणींची बरेच जणांची अडचण आहे की या नवीन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे. तर नवीन फॉर्म लवकरच सुरू होतील. जे की अंगणवाडी सेविकेकडे पहिले जे की नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरता येत होते, त्यानंतर ॲप्लिकेशन बंद झालं, त्यानंतर वेबसाईट सुरू करण्यात आली. आता वेबसाईटसुद्धा इथं बंद झालेली आहे. त्यानंतर कधी अंगणवाडी सेविकेकडे त्यांच्याकडे एक ID देण्यात आली होती, त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरण्यात आलेले होते. तर आता ज्यांचे कोणी घटस्फोटित असेल, ज्या महिलांची KYC राहिली आहे त्यांच्यासाठी, जे घटस्फोटित असेल किंवा तुमचा पतीचा किंवा वडिलाचा मृत्यू झालेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला द्यायचं आहे. जर देत नसेल तर तुम्ही त्याची तक्रार दुसरीकडे करू शकता. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण लाईव्ह येऊन तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर लाडकी बहीण योजना जी आहे इथं सुरूच राहणार आहे, लाडकी बहीण योजना इथं बंद होणार नाही. त्यानंतर बरेच प्रकारचे अफवा इथं ते की लाडक्या बहिणींना मोबाईल इथं मिळणार आहे. कोणत्याच प्रकारच्या जे काही मोबाईल इथं लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहे. ते अंगणवाडी सेविकेला जो मोबाईल योजना आहे ती त्यांना मोबाईल दिल्या जाते, जे की यूज करण्याकरिता जे की अंगणवाडी सेविकेला आहे. त्यानंतर बांधकाम कामगार अशा विविध योजना आता सुरू झालेल्या आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजना जी आहे ते त्याचा जो काही हप्ता आहे, तर आता ज्यांना कोणाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर एकत्रच 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यानंतर आता जी की लाडकी बहीण योजना आहे तर आता तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. तुमचे जर डॉक्युमेंट्स ओके असतील, त्यानंतर तुम्ही ई-केवायसी केलेली असेल, आधार लिंक असेल, तर अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुरू राहणार आहे. बरेच जणांचे प्रश्न इथे येत आहेत की तुमचं यादीमध्ये नाव दिसत नाही, म्हणजे
लाडकी बहीण योजनेची जेव्हा तुम्ही KYC करता तर तिथं तुम्हाला दाखवते की तुमचं यादीमध्ये नाव नाही. तर अशा महिलांचे जे की यामध्ये अपात्र ठरलेले आहेत तर अशा महिलांचे पैसे आता इथं बंद झालेले आहे. जर तुमचा प्रॉब्लेम तेच असेल किंवा तुमचं यादीमध्ये नाव नाही तर अशा महिलांचे पैसे इथं आता बंद झालेले आहे. तर ते आता सुरू कशा पद्धतीने करायचे आहे यावरती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती लवकरच आपण व्हिडिओ अपलोड करू. तिथपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे. थँक्यू.